जयदा ही 3 ओव्हर, पुढची पण 3 ओव्हर ना. फायनलला टाइम असेल तर मग 4 ओव्हर खेळू. फायनल बघायला चांगलं. नक्कीच थोडासा आयोजकाकडून निर्णय चुकीचा आलेला आहे. आता इकडे थोडं चेंज करत आहे. सामना 3 षटकाचा राहील. पॉवर प्ले नसेल 3 षटकाचा, कारण उशीर झालेला आहे. संघ खूप उशिरा येतात. चला 3 षटकाचा सामना आहे. जर वेळ मिळाला तर नक्कीच फायनलचा सामना 4 षटकाचा खेळवण्यात येईल, कारण आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. आता वाजल्यात 5. चला सामना 3 षटकाचा राहील. पॉवर प्ले नसेल आणि आयकॉन गोलंदाज येतात ते संतोष डावले बिलो करतात गिरीजमध्ये, आणि खेळण्यासाठी NCC नायगावमध्ये आयकॉन आलेले आहेत. आणि नक्कीच श्री सिद्धिविनायक संघ उतरत आहे. फलंदाज आहेत ते. चला श्री सिद्धिविनायक राखीव खेळाडू एक वरती यायचा, इथे नावं सांगण्यासाठी स्कोरच्या बाजूला बसायचं आहे. श्री सिद्धिविनायक. नितेश आणि रोहन. चला सलामी जोडी मैदानात उतरलाय विदाऊट आयकॉन खेळाडू घेऊन न घेता. चला सामना 3 षटकाचा राहील. चला दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केलाय. चेंडू चौकार जातो का बघूया. चेंडू जातो लॉंग लेगला आणि हा येतोय चौकार. थँक्यू विजय. चला प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस आलेलं आहे. जो कोणी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडेल प्रेक्षक त्याला 100 रुपयाचा पारितोषिक. चला झुंजार स्पोर्ट्स नायगाव आयोजित सर्गवासी जमना बिसू चषक 2026 प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस आलेलं आहे. झेल पकडा 100 रुपयाचा पारितोषिक कमवा. अतिशय चांगला चेंडू कव्हर झेनला खेळलेला आहे. नितेश आणि चांगला चेंडू, एक धाव निश्चित पूर्ण, आणि गणेश चेंडूच्या खाली धावत आहेत आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पूर्ती केली आहे ती 6 या धावसंख्यावरती. चला प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस आहे. झेल पकडा आणि 100 रुपये रोख रक्कम कपवा. आणि नक्कीच चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला संतोष यांनी. खूपच चांगला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जात आहे पॉइंटला. नक्कीच एक धाव पूर्ण आणि एक धावेने धावसंख्या पोचते ती 7. रोहन नक्कीच कालच्या दिवसामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये हा फलंदाज होता रोहन. नक्कीच आज बघूया किती धावा करतो. सामना 3 षटकाचा आहे. यानंतर होणारा सामना सेकंड सेमीफायनलचा कालबादेवी मालाड वर्सेस बेनापट्टी बॉईज. नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळला गेला कव्हरमध्ये. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो. नितेश धावना तिकडे जात आहे आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 9. चेंडू झाल्यात ते 5 शेवटचा चेंडू आहे. पुन्हा चांगला चेंडू, चांगला खेळून कोणा झेल होऊ शकतो आणि गाडी बाद. थँक्यू विजय. चला नवीन फलंदाज आहे तो गणेश. चला पहिल्या षटकांत धावसंख्या पोचली गेली ती 1 गडी बाद 9 श्री सिद्धिविनायक या संघाची. आणि गोलंदाजीला येतात ते दुसरे आयकॉन साहिल चापके. बघा 2 आयकॉन घेतलेले आहेत NCC नायगावनी, साहिल चापके आणि संतोष डावले. नक्कीच चला साहिल चापके केलव्यावरून इथे आलेले आहेत. मॅन ऑफ केलवा.
बघा आज नायगावच्या परिसरात खेळत आहेत साहिल सापके. नक्कीच केलव्यावरून हा आयकॉन आलेला आहे आणि बघूया या आयकॉनची काय कामगिरी होते. फर्स्ट आयकॉन आहे संतोष डावले मॅन ऑफ गिरीज. सेकंड आयकॉन आहे साहिल चापके मॅन ऑफ केलवा. चला बघा आता धावा किती करतात. स्ट्राईकला आहेत ते नितेश. जो दमाचा प्रयत्नामध्ये पंचाकडे जावा. आता पंचाने दात पडलेले पंच आहे ते वसई युवा कमिटीचे उपाध्यक्ष भरतजी रावते सर आणि लेख पंच आहेत ते अमोल राजड. नक्कीच चांगले पंच आहेत. या सामन्यासाठी नेहमी झुंजार स्पोर्ट्सची टुर्नामेंट असते. पंचांची भूमिका पार पाडतात सहकार्य करतात झुंजार स्पोर्ट्सला. नक्कीच चेंडू चांगला फुलटच चेंडू होता. चांगला प्रहार केलेला. एक धाव पूर्ण निश्चित. दुसरी धावेचा प्रयत्न होत आहे आणि बघूया किती धावा होतात. आणि नक्कीच इथे खेळाडू ग्राउंडवरती पडला गेला. नक्कीच धावत घेता आला नाही. पंचांचा रिव्ह्यू नो बॉलसाठी चेक करतात. पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. कन्फर्म करतात शेवटचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. आणि फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायरचा डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला हाताळला गेलेला आहे आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 10. चांगला चेंडू साहिल चापके यांचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला खेळून काढला आहे. चेंडू जातो मिड ऑनला. एक धाव आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. बघा एक धाव होते तिकडे आणि पंचांचा इशारा 1 शॉट. बघा पंच अचूक कामगिरी करतात. 1 शॉट आणि एकच धाव. पंच अतिशय सक्षम पंच आहेत. लक्ष आहे पंचांचं. पुन्हा एकदा चांगला चेंडू कव्हर रिजन मध्ये खेळून काढलेला आहे आणि हा येतो 1 बाउल चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच आदिवासी सॉन्ग इथे तुम्हाला ऐकायला मिळतात. बागेत फुले मोगऱ्याची. चेंडू झाल्यात ते 4. धावसंख्या पोचली गेली आहे ती धावसंख्या झालाय ती 15. 2 चेंडूचा शिल्लक आहे खेळ. पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये संतोष डवळे एस्टेक आणि गडी बाद. थँक्यू डीजे. नक्कीच गडी बाद झालेला आहे आणि नवीन फलंदाज होतो कृष्णा. नक्कीच मान्यवरांच्या इकडे उपस्थित होत आहे. वसई आजू कमिटीचे अध्यक्ष जयराम जारोडे साहेब, पालघर जिल्हा उपसभापती माजी उपसभापती सुनीलजी धानवा साहेब, सर्वांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच चला घाई करायचे. पंच भरत रावते सर. आपल्या नाव सेमीफायनल 2 बाकी आहेत. एक फायनल बाकी आहे. चला बेनापट्टी संघाचा कर्णधार इथे आलेला आहे अक्षय घोंड. पुन्हा एकदा जोरदार अपील. पंचांचा डिसिजन. षटक संपलेला आहे
आणि 2 षटकांतर धावसंख्या झाली ती श्री सिद्धिविनायक या संघाची 15. शेवटचं षटक अंतिम षटक. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. चला वैयक्तिक पहिल्या षटक संघाकडून दुसरं घेतात ते दीपेश. चला शेवटचं षटक आहे, बघू किती धावा देतात. आणि स्ट्राईकला त्या हार्ड हिटर फलंदाज नितेश. ते चांगला चेंडू कव्हर जजमेंट चेंडू खेळलेला आहे, बघूया किती धावा येतात. आणि हा येतोय 1 चौकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू होती कव्हर रिजनला खेळला गेला. नक्कीच कव्हर पॉईंटला चौकार. नितेश हा रिटर फलंदाज आहेत, नक्कीच मोठे फटके मारण्यात ते चतुर आहेत श्री सिद्धिविनायक संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईट. नक्कीच एक एक्स्ट्रा धावाची धावसंख्या पोचली गेली आहे ती 20. 5 चेंडू शिल्लक आहेत व 5 चेंडूमध्ये किती धावा होतात. नक्कीच NCC नायगावचे फॅन फ्लॉवर गावातला लहान मुली असो सर्वांच्या इकडे उपस्थिती आहे. आणि हा येतो उंचावरून फटकावलेला षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच बघा फलंदाजी हार्ड हिटर फलंदाज आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. थँक्यू डीजे. बघा बॅक टू बॅक 2 षटकार विदाऊट आयकॉन टीम खेळत आहे श्री सिद्धिविनायक गिरीश संघ. आणि अप्रतिम फलंदाजी. नक्कीच बघा बॅक टू बॅक 2 षटकार 1 चौकार. दीपेश यांना खूपच महागडं ठरलं षटक. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला. एक धाव निश्चित पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचली गेली आहे ती 33. चेंडू झाल्यात ते 4. शेवटचे 2 चेंडू आहेत. नक्कीच गोरेगाववरून आमचे चंद्रकांत सिंग इथे आलेले आहेत. चंद्रशेखर सिंग उर्फ सिके भाई. आणि नक्कीच आणि गडी बाद. आणि पंटांचा डिसिजन वाईट. नक्कीच गडी बाद झाले. आणि संघाचे कर्णधार आता अश्विन मुरे. चेंडू आहेत ते शेवटचे 2 चेंडू आहेत. चला घाई करायचे आहे सॉरी ना. संघाचा कर्णधार हा जर्सी नंबर 33 33. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. आणि बघा किती धावा येतात. आणि हा येतोय षटकार.
थँक्यू डीजे. नक्कीच आयकॉनची भूमिका पार पडतात फलंदाज नितेश आपल्या संघासाठी. आणि नक्कीच एन सी सीच्या पॅवलिन बॉक्समध्ये नक्कीच शांतता आहे. लेफ्ट साईडला आहेत श्री सिद्धिविनायक, राईट साईडला आहेत एन सी सी नायगाव. आणि बघा खराब चेंडू, खूपच खराब गोलंदाजी चालली आहे दीपेश यांची. चला नितेशसाठी षटकार मारला, एक षटकार तर हेमंत सुतारकडून 100 रुपयाचं पारितोषिक. बघा आयोजक सुद्धा पैसे लावतात. हेमंत सुतार तर ह्या चेंडूवरती षटकार मारला तर नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक येईल. आणि बघा उंचांतळा चेंडू नक्की तिथे झेल होऊ शकतो. शैलेश झेलच्या खाली जात आहेत आणि गडी बाद. चला थँक्यू डीजे. बघा अप्रतिम फलंदाजी नितेश यांची. एका षटकामध्ये किती धावा आल्यात बघा शेवटच्या षटकामध्ये. 26 धावा शेवटच्या षटकामध्ये. 26 धावा. 2 षटकामध्ये धावा होत्या तर फक्त बघा 2 षटकामध्ये फक्त 15 धावा. 2 आयकांनी आपली चांगली गोलंदाजी केली होती. 15 धावा दिल्या होत्या 7-7.5च्या सरासरीने. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 26 धावा. आणि सामना जिंकणारी धावा ठेवल्या आहेत त्या 42 धावा. नक्की धावसंख्या 42 धावा करायच्या आहेत. खूपच चांगला समाचार घेतला नितेश यांनी. त्याला सलामी जोडी उतरायची आहे. कारण इकडे 18 चेंडू 50 धावा सुद्धा चेस होतात. फलंदाजीचं विकेट आहे ही. पाटा विकेट समजली जाते. नायगावचं पीच आहे, वाल्मिकेश्वर नावाने घोषित जाते पीच पंचांकडे. नक्कीच त्याला 18 चेंडू 42 धावा. आणि कशा प्रकारे षटक हाताळतात श्री सिद्धिविनायक संघ बघूया. कारण या मागचा सामना बघितला अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाली होती अविनाश यांच्याकडून. सामना फक्त 3 रनने गमावला. नक्की चेंडू आहेत या टुर्नामेंट 70-70 लगातार षटकार. अटॅक आहे 70-70चा. आणि नक्कीच आत्ता परत षटकार. नक्की आत्ता परत षटकार कितीला तुम्हाला नक्कीच सांगण्यात येईल थोड्या वेळातच. $269 षटकार लागलेत बघा या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत. 269 षटकार आणि 154 षटकार. बघा चौकार म्हणजे चौकार कमी आणि षटकार जास्त. बघा 70-70ची हीच खासियत आहे चेंडूची. लगातार षटकार 269 षटकार ठोकलेले आहेत या पूर्ण 4 दिवसामध्ये. तर स्ट्राईकला ते दोन्ही आयकॉन उतरलेले आहेत. साहिल चापके मॅन ऑफ केलवा. दुसरे आयकॉन आहेत नॉन स्ट्राईकला आहेत ते संतोष डावले मॅन ऑफ गिरीज. त्याला बघूया आता. आणि नक्कीच नरेश कोहली आमच्यामध्ये ते उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. नरेश कोहलीने यायचं आहे. तर नरेश कोहली यांनी मंचावर यायचं आहे. आणि पहिला चेंडू सापके यांचा षटकार.
नक्की जोरदार अशी अपील. आणि पुन्हा एकदा षटकार. नक्कीच तरी धावसंख्या पोचली गेली आहे ती 12. त्याला बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या पोचले गेले 12. नक्कीच अप्रतिम फलंदाजी. सेमीफायनलचा सामना आहे. 2 संघामध्ये भिडत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं बघा. इकडे एक धाव निश्चित पूर्ण आणि दुसरे धाव बघा एक धाव आणि जोरदार अशी अपील आणि गाडी बाद. हे कोण रे आला ससू नवघरवाला, हे कोण रे आला ससू नवघरवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या. थँक्यू डीजे. नक्कीच गाडी बाद झालेला आहे तो म्हणजे आयकॉन खेळाडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला खेळून काढलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण बघा. थँक्यू डीजे. धावसंख्या पोचली गेली आहे ती 17. तर शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या पोचले गेले 17. चांगला समाचार घेत आहेत गोलंदाजाचा. नक्की क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तिकडे, पण क्षेत्ररक्षण फिल्डिंग मुळे जिकडे 1 धाव होती तिकडे 3 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्या. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि गाडी बाद. चला कालबादेवी मालाड संघाचा कर्णधार यायचा आहे. कालबादेवी मालाड वर्सेस बेनापट्टी बॉईज या दोन्ही संघाचे कर्णधार इकडे यायचे आहेत नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये. बेनापट्टी बॉईज वर्सेस कालबादेवी मालाड. चला दोन्ही संघाचे कर्णधार इकडे यायचे आहेत नाणेफेकसाठी. चला 12 चेंडू धावा हव्या आहेत त्या. 12 चेंडू 25 धावा. आणि नक्कीच विजय जात आहेत. हार्ड हिटर फलंदाज आहेत विजय NCC नायगाव संघाचे. आणि गोलंदाजीला ते अश्विन. क्वालिफाईडचा सामना होता. 6 चेंडू 9 धावा हव्या होत्या आणि ते 6 चेंडू 9 धावा करून दिला नाही. तोच गोलंदाज अश्विन संघाचा कर्णधार आहे. त्याला 12 चेंडू 25 धावा. तर 12 चेंडू 25 धावा नक्कीच चेस होऊ शकतात, कारण आता 29 धावा पाहिजे होत्या आणि धावा आल्या 27.
चला यानंतर होणार नेक्स्ट सेमीफायनलचा सामना कालबादेवी मालाड वर्सेस बेनापट्टी बॉईज. खराब चेंडूचा इशारा. पंच भरत रावते यांचा एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली आहे ती 18. प्रफुलसाठी बक्षीस आले. 2 षटकार मारले. 1 षटकावरती 100 रुपये. हेमंत सुतार 2 षटकार मारले 200 रुपये. आणि प्रवीण दापशी यांच्याकडून 200 रुपये. नक्कीच पुन्हा एकदा लेग थोडा चेंडू बघा. झेल होतो का चौकार जातो आणि नक्की चेंडू नो लँडमध्ये पडला. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. चांगली फेकी. अप्रतिम फेकी बघायला मिळते. बघा छोटी मुलं खेळतात. धावसंख्या पोचली गेली आहे ती. एकच धाव. एक धाव. एक धाव रे. नक्कीच एक धाव. नक्कीच प्रफुलसाठी बक्षीस आलेलं आहे. 2 षटकार मारले तर 200 रुपये. पुन्हा चांगला चेंडू कव्हर लिझरमध्ये खेळला आणि चांगलं क्षेत्र बघा. मुलांची फिल्डिंग बघा. का अप्रतिम फिल्डिंग. चेंडू पकडला गेला त्याच रिझरमध्ये फेकला गेला. अप्रतिम फरचटन बघायला मिळते आणि धावसंख्या पोचते घेती 20-23 धावांची गरज आहे आता सुद्धा. त्याला 10 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. खोलवरचा चेंडू चांगला खेळून काढलाय. नितेश जाता. 1 धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि फेकी खराब. आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आणि नक्कीच 2 धावा आणि धावसंख्या पोहोचते ती 22. आणि नक्कीच प्रफुल यांच्या बॅट मधून निघालेला बघूया. गाडी बाद. थँक्यू डीजे. चला बघा मैदानामध्ये तुम्हाला पांडवास टीम बघायला मिळते. कोई मिल गया मध्ये तुम्ही नक्की टीम बघितली असेल. ऋतिक रोशन तसाच संघ अश्विन घेऊन आलाय पांडवास आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण करतात. खूपच चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आणि नक्कीच फलंदाज राहुल हा डिटेल फलंदाज सामना जिंकण्यासाठी आता हवे आहेत ते. 8 चेंडू 20 धावा आणि परत विजय मैदानामध्ये आहे. परत सामना NCC नायगावकडे राहील कारण विजयगडची क्षमता आहे मोठी फटके मारण्याची. नक्कीच राहुल. चला राहुल या 2 चेंडूमध्ये नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करणारच आहेत कारण 8 चेंडू 20 धावा हव्यात. पुन्हा एकदा उंचा चेंडूचं बघूया झेल होतो का आणि गाडी बाद. थँक्यू डीजे. बघा अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते लहान मुलांकडून मैदानामध्ये. बघा अंडर 15च्या खाली मुलं खेळतात आणि हीच मुलं जाऊन पुढे मोठ्या ISP सारख्या टुर्नामेंटमध्ये खेळली जातील. आणि धावसंख्या पोचली गेली ती फक्त आता परत
22-7 चेंडू 20 धावा. खूपच चांगलं षटक हाताळलं अश्विनने. आता परत 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. आणि निर्धाव चेंडू बघा. अप्रतिम गोलंदाजी अश्विन यांची. एका षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 2 गडी बाद केले. अप्रतिम गोलंदाजी अश्विन यांची. चला शेवटचं षटक, अंतिम षटक. 6 चेंडू 20 धावा. चला थँक्यू. जे गोलंदाज आहेत ते अमन. चला विजय साठी सुद्धा बक्षीस आलेला आहे. तर विजयने सामना विजय करून दाखवला तर त्यांचे बंधू अजय काले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चला विजयसाठी इथे लागलेला आहे. विजय कालेने हा सामना विजय करून दाखवला तर अजय काले त्यांचे बंधू त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम दिलं जाईल विजयाला. आणि विजय यांच्याकडे क्षमता आहे का 3 चेंडू 3 षटका ठोकलेल्या त्या मैदानामध्ये त्यांनी. आणि बघा प्रवीणजी दापशी साहेब यांच्याकडून सुद्धा बक्षीस 500 रुपये. सामना विजय करून दाखवला. दापशी साहेबांकडून 500 रुपये म्हणजे 1500 रुपयाचा मानकरी. आणि शैलेश यांच्याकडून 500 रुपये म्हणजे शैलू यांच्याकडून म्हणजे 2000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो जर हा सामना विजय करून दाखवला. आणि दानवा साहेबांकडून 500 रुपये आहेत. आणि नक्कीच इथे झेल होऊ शकतो. आणि गडी बाद. तर राहुल भोईरसाठी बक्षीस आलंय. जर झेल पकडला तर मॉन्टीकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. चला नवीन फलंदाज दीपेश. चला बॅक टू बॅक 3 षटकार 1000 रुपये अजय काले. आणि प्रवीणजी दापशी साहेब यांच्याकडून 500 रुपये. आणि चंद्रकांत सिके उर्फ सिकेबाई यांच्याकडून 500 रुपये. आणि नक्कीच चांगला चेंडू, खोलवा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. 4 चेंडू 19 धावा. मग 4 चेंडू 19 धावा आहे. म्हणजे तुम्हाला 3 मोठे प्रहार करायचे फलंदाजाला. त्याला 3 चेंडू 19 धावा. सामना जिंकायचा आहे NCC नायगाव या संघाला. आणि नक्कीच गडी बाद. थँक्यू विजय. बघा मोमेंटेन बघा. आयकॉन खेळाडू रनआउट झाला. आणि तिकडून बघा 2 षटकार ठोकले होते. साहिल चापके यांनी पर्यंत फलंदाजी करत होता. नक्कीच जर साहिल चापके मैदान राहिला असता तर नक्कीच सामना एकतर्फा केला असता. पण रनआउट बघा डायरेक्ट हिट केले अमन नितेश यांनी आणि गडी बाद केला. त्याच्यानंतर सेकंड आयकॉन संतोष डावले हे सुद्धा झेलबाद झाले. आणि नक्कीच त्याला 3 चेंडू 19 धावा. बघूया नितेश धानवा संघाचे कर्णधार जात आहेत आता.
चला कालवादी संघाचा कर्णधार एकनाथ यायचा आहे. चला तसेच आणि नक्कीच चांगला चेंडू, एक धाव निश्चित पूर्ण आणि सामना विजय दिशेने जात आहे. तो म्हणजे श्री सिद्धिविनायक नंग फायनलमध्ये प्रवेश केला जाईल. साहजिक पण क्रिकेटचा खेळ आहे. आणि या मॅचचं नाणेफेक करतील संजना सुतार, जे बड्डे बॉय संजय सुतार यांच्या पत्नी संजना सुतार यांच्या हस्ते नाणेफेक होईल. आणि नक्कीच चांगला प्रहार नक्कीच झेल होऊ शकतो इथे. आणि गाडी बाद. दिल माझा धडक तू माझी साजना डोल काढून दाखव हाताला चिमक चिखट फार जशी मिरी डोल काढून दाखव हाताला चिमक चिखट फार जशी मिरी विंचू चावलाय बोटी कलगली मनगटी विंचू चावलाय बोटी कलगली मनगटी नक्कीच शेवटचा चेंडू. चला बघूया. अमन यांनी अप्रतिम गोलंदाजी केले. आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्यात, 3 गडी बाद केलेले आहेत. आणि खराब चेंडू आणि नक्कीच वाईटच्या स्वरूपात 1 धाव. चला शेवटचा चेंडू आहे, हाताळायचा आहे. आणि सामना विजयी झालेला आहे तो म्हणजे श्री सिद्धिविनायक संघ. आणि मॅन ऑफ द मॅच ठरला आहे तो म्हणजे ज्या 12 चेंडूमध्ये 25 धावा होती आणि अप्रतिम षटक हाताळलं, 2 गडी बाद केले आणि फक्त 6 धावा दिल्या, तो गोलंदाज म्हणजे मिस्टर अश्विन. चला यांचा नाणेफेक होत आहे. चला नाणेफेक होत आहे दोन संघामध्ये, कालबादेवी मालाड. चला अश्विन यांनी यायचं इथे. चला 2 संघ आहेत, टॉक्स बॉक्स खाली करायचं आहे प्लीज. चल नाणेफेक करून घ्यायचं आहे. नाणेफेक होईल संजय सुतार यांच्या मिसेस संजना सुतार यांच्या हस्ते. सेमीफायनलचा नाणेफेक होत आहे. आणि आले काटा आणि नाणेफेक जिंकलेला आहे तो म्हणजे कालबादेवी मालाड. नाणेफेक जिंकून तुमचा काय निर्णय? बॅटिंग फर्स्ट. नक्कीच बॅटिंग घेतलेलं आहे. ऑल द बेस्ट. नक्कीच नाणेफेक जिंकले हरलेला आहे तुम्ही. तुमचा नाणेफेक जिंकायचा काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं. आणि नक्कीच तुम्हाला क्षेत्ररक्षण मिळलेलं आहे आणि तुमच्याकडे कमीत कमी धावा रोखायचे आहेत, तर किती धावा तुम्ही रोखू शकतात? 30 ते 35 पर्यंत. 30 ते 35 धावा रोखायचा प्रयत्न आहे. ऑल द बेस्ट बेनापट्टी बॉईज. चला अश्विन यांनी यायचं आहे. त्यांना संजना सुतार मेडल्स आणि 3 बॉल. सामना 3 षटकाचा राहील, 3 गोलंदाज. चला अश्विनसाठी जोरदार टाळ्या होत्या. 12 चेंडू 25 धावा हव्या होत्या आणि अप्रतिम षटक हाताळलं. फक्त 5 धावा दिल्या गेल्या आणि 2 गडी बाद केले. जोरदार टाळ्या होत्या अश्विनसाठी. आणि पूर्ण सामना एकतर्फे झुकवला गेला गोलंदाजीच्या याच्यावरती. आजचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय अश्विन मुरे. चला सामना 3 षटकाचा आहे. नेक्स्ट सामना आणि बघा नक्कीच सेमीफायनलचा सामना 2 संघ खेळ भिडतात. बेनापट्टी बॉय. चला कालबादेवी मालाड संघ आपली सलामी जोडी